मोठी बातमी समोर येते ती म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये भुशी धरणाच्या बॅकवॉटर इथलं पुण्यातील 5 जण वाहून गेले होते आणि त्याच पार्श्वभूमीवरती पुणे जिल्हा प्रशासनाने पर्यटकांसाठी काही नियम आणि अटी घालून दिल्यात। ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदी आहे, तर भुशी धरणावरती संध्याकाळी 6 वाजल्यानंतरही पर्यटनास बंदी आहे। अशातच आज रविवार असल्यामुळे पर्यटक जे आहेत ते मोठ्या संख्येने लोणावळ्यामध्ये दाखल झाले असून भुशी धरणावरती वर्षा विहारासाठी आनंद घेतायत। चांगला पाऊस झाल्यामुळे पर्यटकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली आहे। भुशी डॅम परिसरासह लोणावळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात धुक्याचं साम्राज्य पाहायला मिळतंय, मात्र पर्यटक याचा आनंद घेताना दिसतायत। मागच्या आठवड्यामध्ये पुण्याची अन्सारी कुटुंबीयसह त्यांचे काही परिवारातले लोक हे भुशी धरणाच्या बॅक वॉटरवर आले होते फिरायला। मात्र या पर्यटनासाठी आलेले असताना एका अवजड अशा धबधब्यावर हे संपूर्ण तिथं फिरायला गेले आणि ज्यावेळेस हे धबधब्यावर बसले होते त्या खडकावर बसले होते तोपर्यंत पाणी नव्हतं। मात्र पावसाचा जोर वाढला आणि ज्या खडकावर पाणी वाढलं त्या पाण्याच्या प्रवाहात हे संपूर्ण वाहून गेले। मात्र त्यानंतर कुठेतरी प्रशासन जागा झालं आणि प्रशासनाने पर्यटकांना हे करण्यासाठी असे अनेक बोर्ड लावलेले आहेत। आपण जर पाहिलं गेलं तर भुशी धरणावर हे असा बोर्ड लावलेला आहे, सेंट्रल रेल्वे भुशी डॅम नागरिकांसाठी जाहीर आव्हान। जर यामध्ये पाहिलं गेलं तर पर्यटकांनाही यामध्ये सूचना करण्यात आली की ज्या ठिकाणी या बुडण्याच्या घटना घडल्या आहेत अशा ठिकाणी कोणीही पर्यटकांनी जाऊ नये किंवा ज्या पर्यटकांना पोहणं येत नाही त्या पर्यटकांनाही असं धोकादायक पर्यटन करू नये त्यासाठी असे जागोजागी हे असे बोर्ड त्यांनी लावलेले आहेत। या बोर्डाचं कशा पद्धतीने आता पर्यटक स्वागत करत आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। काय सांगणार आहे अशा पद्धतीचे बोर्ड लावले तिथं प्रशासनाने पर्यटकांसाठी त्याचं स्वागत कसं करता? देखिए, जो पर्यटक हैं उनको सबसे पहले जो रेस्ट्रिक्टेड एरिया है वहाँ पर जाना नहीं चाहिए और ढंग से आए, भुसी डैम का आनंद लें, आनंद से जाए, फैमिली के साथ में रहे। जो रेस्ट्रिक्टेड एरिया है जैसे जहाँ पर वाटर फ्लो बहुत ज्यादा है वहाँ पर नहीं जाना चाहिए। धोखादायक पर्यटन यहाँ पे करते लोग क्या कहेंगे सर? It is a very nice board and these types of boards should be installed everywhere and people should be aware that who don't know swim or no swim also don't enter into a very heavy fall and it's a very nice place। ये जो बोर्ड है और जगह जगह थोड़ी और लगने चाहिए और ये कुछ एनजीओ को भी काम करने चाहिए और हम लोग को भी करनी चाहिए। आपका बहुत बहुत स्वागत है। आप कहाँ से आए? मैं आया हूँ निगडी, पुणे से आया हूँ। मैं पुणे से आया हूँ। तर अशा पद्धतीने हे संपूर्ण पर्यटकांसाठी हे प्रशासनाने जे बोर्ड लावलेत त्या बोर्डाचं आता स्वागत आता या पर्यटकांनी केलेलं आहे, कारण की असे बोर्ड असणंही तितकंच महत्वाचं आहे जेणेकरून पर्यटकांना याची माहिती होईल आणि धोकादायक ठिकाणी कोणतेही पर्यटक जाणार नाही याची ते काळजी घेतील। कॅमेरामॅन सचिन हंसाटेसह गणेश दुडम, न्यूज 18 लोकमत, लोणावळा।